ग्रामीण पतसंस्था या पतसंस्थेमध्ये 32 लोकांनी त्यांना माहीत न होता त्यांच्या नावावर खरात यांनी अकाउंट ओपन केलेले आहेत. या संदर्भातील संपूर्ण कागदपत्र अहिल्यानगर येथून प्राप्त झालेली होती. त्याच्या आधारावर काल ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं. त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे. ही जी पतसंस्था आहे ती कुंदेवाडीची पतसंस्था आहे, सिन्नरमध्ये येणारी. आणि या बाबतीमध्ये इतर जे लोक आहेत ते साक्षीदार आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सह्या न घेता ते खाते ओपन केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन सुद्धा झालेले आहेत. तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार आहे. सर, आपण त्र्यंबकला जाणार आहात. त्र्यंबकच्या बाबतीत पण काय अपडेट आहे? काल कोर्टात सांगण्यात आलं की 1,13,00,000 रुपये विश्वस्तांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना 200 रुपयाच्या शासकीय यांनी ट्रस्टच्या तिकिटावर जे 3,000 रुपये, 5,000 रुपये आणि त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊन त्यांना दर्शन दिलं जात होतं. याबाबतचा गुन्हा त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होता. अलीकडे या बाबतीमधले संपूर्ण बँक अकाउंट्स जे गुन्हेगार जे आरोपी आहेत त्यांचे बँक अकाउंट्स, त्याचप्रमाणे जे एजंट्स आहेत त्यांचे बँक अकाउंट्स, त्यामध्ये काही गुगल पे, फोनपे याच्यामार्फत झालेले एंट्रीज या सर्व चेकिंग केलेले आहेत. त्यामध्ये असे काही भाविक आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं कुठलंही रिलेशन्स नाही आहेत, परंतु त्यांनी त्या लोकांना पैसे घेऊन आतमध्ये सोडलेलं आहे. आणि त्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे. ही संपूर्ण आर्थिक देवाणघेवाण या बाबतीमध्ये समोर आलेली आहे. आणि त्या विशेष तपास पथक यामध्ये काम करत आहे. EOWचे अधिकारी, सायबर सेलचे अधिकारी आणि त्र्यंबकेश्वरचे अधिकारी याच्यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास करत आहेत. आणि जो आर्थिक देवाणघेवाणीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे घेतलेले आहेत याबाबत संपूर्ण चौकशी ही सध्या सुरू आहे. आणि निश्चितपणे त्यांनी या दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त 4 दिवसाच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणखी जेव्हापासून ट्रस्टी म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे तेव्हापासून अलीकडच्या काळापर्यंत जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत याच्याबाबत सुद्धा तपासामध्ये सध्या शोध सुरू आहे. स्वरूपाची माहिती आहे, कोणाच्या उपस्थितीमध्ये ती एसआयटी नेमलेली आहेत आणि तपासाच्या ज्या कक्षा आहेत त्या कशा आपण या तपासामध्ये काही आर्थिक पैलू असल्यामुळे या बाबतीमध्ये EOWचे अधिकारी सुद्धा काम करत आहेत. काही ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते स्पष्ट व्हावेत, काही फोन कॉल्स याची स्पष्टता यावी या दृष्टिकोनातून सायबर सेलचे अधिकारी सुद्धा काम करत आहेत. आणि त्र्यंबकेश्वरचे प्रभारी अधिकारी श्री कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT आहे. सातत्याने ही टीम काम करते आहे. त्याच्यावर देखरेख ॲडिशनल SP नाशिक हे करत आहे. सर, इथे 4 दिवसाचं ट्रान्झॅक्शन झालेलं तुम्ही म्हणतात, नेमकं किती पैसे आले आहेत त्यामध्ये आणि काय नेमकं? साधारणतः 4 दिवसामध्ये ढोबळमानाने 71 लोकांचा भाविकांना त्यांनी आतमध्ये सोडलेलं आहे अशी माहिती मिळते आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाकडून साधारण 3,000 ते 5,000 रुपये हे घेण्यात आलेले आहेत. ही फक्त 4 दिवसाचं ट्रान्झॅक्शन आहे, परंतु पूर्ण पिरियडमधलं ट्रान्झॅक्शन काढण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि निश्चितपणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन समोर येतील. आणि सर, 1,13,00,000 रुपये जे त्यांच्याकडे सापडलेले ते नेमकं कुठे सापडले आणि कसे सापडले? बँक अकाउंटवर काही रक्कम आहे की जे फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून गेलेली आहे. जे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ती जमा करायला सांगत होते, ते हॉटेलमधून परत ते पैसे कॅशच्या मार्फतीने काढून ते दिले जात होते. तर या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत. पुढे तपासामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत. काही गोष्टी स्पष्टता करणं ह्या स्टेजला योग्य नाही, परंतु सध्या जे समोर आलेलं आहे त्या संदर्भात काही भाविक ज्यांच्याशी काही कुठलाही संबंध नाही अशा भाविकांना सुद्धा आर्थिक हे करून मदत घेऊन त्या बाबतीमध्ये आत सोडलेला आहे. एकाच वेळी पैसे आले ते की नाही, वेगवेगळे एंट्री आहे. सर, एक हिंदी में बैठिए एक बार. सर, फक्त यामध्ये हे क्लिअर होत नाही की जे एजंट होते, एजंट म्हणजे वेगळ्या दुकानांच्या QR कोडवर पैसे टाकायला सांगायचे का त्यांच्याच मोबाईलचा QR कोड होता त्याच्यावर पैसे टाकायचे मग ते ट्रान्सफर होते? काही एंट्री जे आहेत ते स्वतःच्या मोबाईलवर घेतलेले आहेत, काही दुकानाच्या QR कोडवर घेतलेले आहेत, काही कॅशने घेतलेले आहेत, त्याच्या संदर्भातले काही स्टेटमेंट्स आहेत. या सर्व एंट्री आहेत. आणि हे सगळे कंडक्टच्या अकाउंटवर जात होते का पैसे? काही गोष्टी तपासाच्या अंतर्गत येतात, त्यामुळे आता सध्या काही प्रत्येक गोष्ट सांगणं योग्य नाहीये, परंतु तपासांती
ज्या गोष्टी स्पष्ट होतील त्या निश्चितपणे सांगितल्या पण जातील. सर ते एकाच अकाउंटवर ते सगळे पैसे जमा झाले का अकाउंट वेगवेगळे अकाउंट आहेत, वेगवेगळे. यस. सर याच्यामध्ये एकाच विश्वस्तापुरतं हे मर्यादित आहे की आणखी काही याच्यामध्ये कर्मचारी किंवा विश्वस्त सहभागी आहेत त्या दृष्टीने काय नेमकं तपास? याच्यामध्ये सध्या तर एकच विश्वस्तांचं इन्व्हॉल्वमेंट दिसते आहे, परंतु भविष्यात याच्यामधले सगळे पैलूच तपासले जाणार आहेत. आणखी काही लोकांचा सहभाग आहे का हा सुद्धा समोर येईल. सर आणखी नाही खराब प्रकरणात 32 लोकांनी गुन्हे दाखल केलेले का एकच गुन्हा दाखल केला? याच्यामध्ये एकच व्यक्ती गुन्हा दाखल केलेला आहे आणि इतर सर्व साक्षीदार म्हणून आहेत, त्यांची स्टेटमेंट घेतलेली आहे. सर विल्लोळीच्या प्रकरणामध्ये आरोपी अटक झाले काय कारण समोर आलं? विल्लोळच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आलेल्या तपासामध्ये साधारणतः त्यांचे काही आर्थिक देवाणघेवाण थोड्याफार प्रमाणात होती. त्याचबरोबर त्या महिलेला जो त्रास शेवटच्या दिवसामध्ये ते केला होता त्या एकतर्फी प्रेम प्रकरण याच्यामधून सुद्धा हा सर्व प्रकार झालेला आहे. त्याची प्रकृती कशी? आणखी ठीक आहे, स्थिर आहे, परंतु डॉक्टर आणखी आउट ऑफ डेंजर असं सांगत नाही, परंतु गंभीर प्रकृती आहे. सर त्र्यंबकेश्वर मामले में हिंदी में बैठी कि जो 4 दिन में ट्रांजेक्शन हुए वो किस तरह से हुए, कितना पैसा इसके अकाउंट में? त्र्यंबकेश्वर में जो गुना दाखिल हुआ है उसमें अभी तक के फाइनेंशियल ट्रांजेक्शन सब चेक किए गए. एसआईटी की स्थापना करने के बाद उसमें ईओडब्ल्यू और साइबर सेल के ऑफिसर भी उसकी इन्वॉल्वमेंट है और जो भी ट्रांजेक्शन अकाउंट पे हुए, फोन पे, गूगल पे के माध्यम से हुए, उसकी पूरी जांच करने के बाद कुछ जो भाविक बाहर से आते हैं उनके पास से 3,000 से 5,000 रुपए गूगल पे, फोन पे से लिए गए हैं, अलग अलग एजेंट के द्वारा लिए गए हैं और उसका जो स्रोत है और उसका जो फ्लो है, मनी फ्लो है, वो पूरा चेक करने का काम अभी शुरू है. तो उसमें वो 1 कोटी इतने पैसे मिले ऐसा ऐसा बड़ा 4 दिन में क्या क्या ट्रांजेक्शन हुए, कैसे ट्रांजेक्शन हुए? अभी तक के ट्रांजेक्शन में 4 दिन का ही ट्रांजेक्शन का पूरा सर्च किया गया है. उसमें 71 भाविक के पास से 1 करोड़ से ज़्यादा रकम ली गई है. अलग अलग ट्रांजेक्शन है, उसमें अलग अलग स्रोत है, लेकिन अभी तक का ट्रांजेक्शन जो 1 करोड़ के ऊपर का जाता है ये सामने आया है. अभी जिस दिन से उसके वहाँ पे अपॉइंटमेंट हुई है उस दिन से अभी तक का जो ट्रांजेक्शन है वो देखना अभी काम शुरू है. सर सिन्नरचा जो खराब विरोधातला गुन्हा दाखल झालेला आहे ते ट्रान्झॅक्शन नेमकं कधीपासून कधीपर्यंत आहे ते कोणाच्या खात्यावर गेलेले? ते साधारणतः 2016 मध्ये काही अकाउंट काढलेले आहेत, 2017 मध्ये काही अकाउंट काढलेले आहेत आणि ते साधारणतः 2023 मध्ये काही बंद केलेले आहेत, काही अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन्स आणि त्याच्या संदर्भातला दिलेला मोबाईल नंबर या बाबतीमध्ये खातेदारांना कुठलीही माहिती नाही. त्यामुळे खातेदारांना माहिती न होता वेगळ्या नंबरवरून अशा स्वरूपाचं कोणीतरी वेगळंच व्यक्ती ऑपरेट करतो आहे आणि ते त्या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, त्या पतसंस्थेच्या मॅनेजमेंटला माहीत नाहीये. या बाबतीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, ह्या जे केवायसी करायला पाहिजे होती केवायसी चुकीच्या व्यक्तीकडून करण्यात आलेली आहे. त्यांचे आधार कार्ड, त्यांचे पॅन कार्ड्स हे त्यांना त्या ठिकाणी दिलेले नाही आहेत. त्यामुळे विदाऊट आधार कार्ड, विदाऊट पॅन कार्ड्स आणि कुठलीही केवायसी न करता फेक अकाउंट असे ओपन करून अशा स्वरूपाची कारवाई केलेली असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे. परंतु तपासामध्ये बऱ्याच बाबी पुढे येतील. सर आणि जो नंबर आहे तो नंबर नेमका कोणाचा आहे? याबाबतच सध्या चौकशी सुरू आहे. कालच गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे समोर येतील. आणि सध्या 32 लोकांच्या खात्यावरती अंदाजे किती ट्रान्झॅक्शन वगैरे झाले असं काही काही ट्रान्झॅक्शन काही लाखामध्ये आहेत, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत, काही 50 लाखाचे ट्रान्झॅक्शन आहेत, काही 20 लाखाचे ट्रान्झॅक्शन आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाच्या रकमा आहेत. अंदाजे काही figure? नाही तर तो काल रात्री दाखल झालेला आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भातला व्हॉल्यूम जो आहे तो आता निश्चितपणे पुढे येईल. सर आणि हे लोक आजपर्यंत तक्रार द्यायला पुढे काय होतं अचानक कसं काय गुन्हा दाखल? या बाबतीमध्ये जे अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या हो. आणि त्याच्या आधारावर हा गुन्हा पुढे दाखल करण्यात आलेला आहे. याच्यात पतसंस्थेमध्ये लोक किती इन्व्हॉल्व वाटतात? निश्चितपणे काही जबाबदारी आहे त्यांची की त्या खाते ओपन करताना प्रत्यक्ष खातेदार समोर आला पाहिजे, त्याचबरोबर त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्ड ह्याचा वापर केला गेला पाहिजे. परंतु या केसमध्ये तसं दिसत नाहीये, त्यामुळे त्यांची निश्चितपणे इन्व्हॉल्वमेंट दिसते. काही प्रसंगावर